करावं लागेल. 8 अब्ज जगाची लोकसंख्या आहे. आपण छिद्रे चाळे करायला जन्माला आलो नाहीत. आपल्या घराचं, आपल्या बापाचं, आपल्या माईचा सन्मान इथं व्हावा यासाठी पोरीनं प्रयत्न करावा, मेहनत घ्यावी आणि अभ्यास करावा. जर या अभ्यासाची संधी तू उपभोगली नाही, बापानं दिलेल्या संधीचं सोनं केलं नाही, आज तुला मजा वाटेल, मात्र येणारा काळ बेकार आहे. इथं बसलेल्या माझ्या काही आई आहेत, त्यांना एक विनंती आहे. सध्या घटस्फोटाचं प्रकरण वाढलं पहा फारकत. हे वाढण्याचं एकमेव कारण काय? 11वी 12वीला आपली पोरगी आहे, पोरगी चालली फिजिक्सच्या क्लासला, कॉफी शॉपमध्ये बायोलॉजी, बापाच्या डोक्याची केमिस्ट्री. आणि मग यामुळं तिला 11वी 12वीला जे वातावरण मिळालं, तिच्या नशिबात एखादं दलिंदराला आमचं पोरगं डायरेक्ट कॉल नंबर घेत नाही. तू ते पहिल्यांदा इंस्टाग्रामवर तुला एक टिंब पाठवते, टोक सेंड. आमची पोरगी रिप्लाय देत नाही, मग ते 2 टिंब पाठवते, टुपोक टुपोक सेंड. मग ते 3 टिंब पाठवते गॅप देऊन, टुप 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 सेंड. आमच्या पोरीला माहित आहे ते 3 टिंब का आहेत. माहित आहे? एखादी म्हणेल मला माहित नाही. मला माहित आहे, गुरुवारचा उपवास आहे तुला. आमचं पोरगं डेंजर आहे. आमचं पोरगं टिंबात बदल करते. 1 टिंब 4 टिंब जोडून आणि 3 टिंब जोडून टपाक टुपूक सेंड. आमची पोरगी खालून रिप्लाय देते, हम HMM. हम म्हणली कार्यक्रम पक्का. त्याच्याहून पोरगा आमचा मोबाईल नंबरवर येते आणि मग व्हॉट्सअप आणि मग मोकार गप्पा. त्याच्यात खेड्यातून आला, वानखडे सर तुला इथं मोफत शिकवायलेत, वानखडे सर क्लास घ्यायलेत, ते बेजार आहेत. आणि त्याच्यात तू क्लासमध्ये बसतो, रूम केलेली असती, सर्व काही सुरळीत चालतंय. थांबता ते काय झालं माहिती आहे? तू असा पट्ट्यात पाहिजे होता, लांब असल्यामुळे बोलता नाही. नेमकं सिटी कोण वाजवले? नाही तर माईच्या त्याच्या घरादाराचं उदारच. म्हणजे होतंय काय माहिती आहे का? ही पोरगी या क्लासला आणि हे दुसऱ्या क्लासला. आता क्लासरूम हे घरी गेलं, याच्यासोबत 4 जण रूम करून राहणारे. हा प्रॉपर बुलढाण्यामधला नाही, हा कुठला तरी खेड्यातला. छान पद्धतीनं सर्व काही सुरळीत चालतंय. आणि तेवढ्यात हिचा फोन याला येतो, काय चालू आहे? याचे दलिंदर उत्तर काहीच नाही. काहीतरी चालायला पाहिजे तू. ती विचारती काय चालू आहे? काहीच नाही. त्याच्यात ती दुसरा प्रश्न विचारते, पिलू जेवला? पिलू तू 80 किलो वजन आणि तू पिलू कसा रे? 80 किलो वजन तू. आणि त्याच्यात ती म्हणते पिलू जेवला. ते आमचं दलिंदर दुपारी ग्राउंड केले, गोळा फेकलाय आणि कसं तरी व्हायले. या भारतात एक रोग आहे ज्याचा उपचारच भेटला नाही. कसं तरी व्हायले. अरे नेमकं काय? आणि मग हे डायलॉग म्हणते की दुपारी ग्राउंड केल्यामुळे जरशी तब्येत बरोबर नाही म्हणून मी जेवलो नाही. अबा हिचा आवाज हळूच लांब, मोबाईल जरासा लांब करती. पिलू तू जेवला नाही तर मग मी पण जेवणार नाही. मायच्यान सांगतो तिकडे बम जेवण असती. तुझ्यासाठी जगात फक्त तुझी माया आणि तुझा बाप उपाशी राहतो, बाकी भंगार धंदे असतात. एक फक्त माया आणि बाप उपाशी राहतो. आणि म्हणून ते उपाशी राहू नयेत यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आपल्या मायबापाच्या पाया पडायचे. सदैव कुठलीही गोष्ट असो की जगात आपलं दुःख आपलं सुख पदरात घेण्याचं काम आपली माया आणि बाप करणार आहेत. आणि ज्या अवलादी मायबापाच्या पायाशी एकनिष्ठ असतात, जगातलं कुठलंच यश त्याला तगादा देत नाहीये. कारण छान वाक्य, बंद किस्मत की कोई ताली नहीं होती, सुखी उम्मीदों की कोई डाली नहीं होती, जो झुक जाते हैं माँ बाप के चरणों में उनकी झोली कभी खाली नहीं होती, उनकी झोली कभी खाली नहीं होती. अरे म्हणून आपल्याला ते प्रयत्न करायचा आहे. इथं बसलेल्या पोरांना पुन्हा विनंती आहे की आपण ग्रामीण भागातले आहात. शहरात आलो, शहरातलं बिनाकामाचं वातावरण आपल्या अंगात येऊ देऊ नका. मी यूट्यूबला पहिले व्हिडिओ घेतले होते भाऊ 13. माझ्या लग्नातला कोड घातला होता मी. लग्नातला 7वी नापास असलं तरी कोड घालते लग्नात. ते कोडबीट घातला. प्रोफेशनल भाषेमध्ये व्हिडिओ घ्यायला प्रयत्न केला की महाराष्ट्राच्या पूर्वेकडे छत्तीसगड नावाचे राज्य आहे. आणि या छत्तीसगड नावाच्या राज्याला महाराष्ट्रातील प्रमुख 2 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. त्यापैकी एकाचं नाव आहे भंडारा आणि एकाचं नाव आहे गोंदिया आणि एकाचं नाव आहे गडचिरोली. व्हिडिओ घेतला, सर्व काही झालं. मी घरी गेल्यावर व्हिडिओ पाहिल्यावर मलाच ताण येऊ लागला, हे मीच आहे का? आपल्याला वाटलं की शिक्षणाची मक्तेदारी पुणे नावाच्या शहरानं दत्तक घेतली. नाही. लक्षात घ्या, जेव्हा मला कळलं की या भाषेनं आपला ब्रँड होऊ शकत नाही, मला एका क्लासवाल्यानं डायलॉग मारला होता, भूगोल इतिहास कंप्लीट करून द्या, 5,40,000चे पॅकेज घ्या. आपले दिवस वाईट होते, 5,40,000चं पॅकेज भेटायले. या आविर्भावातून आपण अभ्यास केला, व्हिडिओ दिला. पण व्हिडिओ देत असताना आपले काही ग्रामीण भागातले शब्द आले. त्या शब्दामुळे पुढच्या डायलॉग हल्ला की सर तुमची भाषा गावठी आहे आणि म्हणून तुम्हाला हे शिकवता येणार नाही. त्याचे 2,000 पोरं एका दिवसात माझ्या अभ्यास आणली होती मी माझ्या भाषेवर. दिवस माणसाचे बदलतात, मात्र तुमच्यावर तुमचा विश्वास पाहिजे. इथं बसलेल्या तरुणांना विनंती आहे, जयंती महामानवाची आहे.
जयंती लक्षात घ्या, क्रांती सूर्याची आहे, जयंती बोधिसत्वाची आहे, जयंती विश्वरत्नाची आहे. कारण मी बाबासाहेबांना भारतरत्न भाषणात कधी म्हणत नाही. का तर तुम्हाला माहिती आहे, इथं स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे पोरं आहेत. राज्यघटना कलम 18 उपकलम 1 अन्वये आपल्या देशामध्ये भारतरत्न नावाचा पुरस्कार दिला जातो. त्या पुरस्काराला आपण सर्वात सन्मानतेचा पुरस्कार म्हणतो. 1954 मध्ये हा पुरस्कार 3 लोकांना दिला होता. सर्वपल्ली राधाकृष्णन, सी राजगोपालचारी, सी व्ही रमन. अलीकडे आपण पाहिला असेल की हा पुरस्कार 17 दिवसामध्ये 5 लोकांना दिलाय. कर्पुरी ठाकूर आहे, लालकृष्ण अडवाणी आहे, पी व्ही नरसिंहराव आहे, चौधरी चरण सिंग आहे आणि डॉक्टर स्वामीनाथन आहेत. याच्या अगोदर आपण हा पुरस्कार पाहिला असेल 3 लोकांना दिला होता. नानाजी देशमुख आहे, भूपेन हजारिका आहे, प्रणव मुखर्जी आहे. त्याच्या अगोदर हा पुरस्कार लक्षात घ्या 2 दिला होता. पंडित मदन मोहन मालवीय आहे आणि महत्वाची गोष्ट अटल बिहारी वाजपेयी. त्याच्या अगोदर हा पुरस्कार पुन्हा 2 दिला होता. सचिन तेंडुलकर आहे, सी एन राव आहे. त्याच्या अगोदर हा पुरस्कार एकाला दिला होता 2008 पंडित भीमसेन जोशी, 2001 लता मंगेशकर. पण हा पुरस्कार ज्या महापुरुषांना मिळाला त्यांच्या कार्याला सलाम आहे. पण एखाद्याला भारतरत्नासारखा सन्मानतेचा पुरस्कार मिळाला असेल आणि तो पुरस्कार मिळाल्याच्या नंतर आपल्या गोरगरिबाचं लेकरू त्याच्याकडे खायाचे वांदे का ना, पण सध्या 2 GB डाटा आहे आणि त्या 2 GB डाट्यामध्ये हे दलिंदर काय पाहिले काय सांगता येत नाही. याला प्रत्येक गोष्टी माहिती आहे. www. बस आणि एक्स म्हणजे काही बी. म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट, या देशातल्या लोकांना आट्याचा प्रश्न मिटला नाही, पण त्या 2 GB डेटानं आपली युवा पिढी वाया गेली आणि त्याच्यात आपलं पोरग त्या मोबाईलमध्ये काय पाहिले काय नाही आणि त्याच्यात कुठले तरी भिकारचोट ज्याला आपण हिरो म्हणतो, ज्याला आपण आपला आदर्श म्हणतो आणि या भारतातला एवढा सन्मानतेचा पुरस्कार एखाद्या व्यक्तीला दिला असेल आणि ते जर एखाद्या पत्त्याची ड्रीम 11ची ॲड करत असेल आणि कोणीतरी भिकारचोट आपण मोबाईल चालू केल्या डायलॉग आणत असेल की जंगली रमी पे आवना महाराज, तर मग त्याला दिलेला भारतरत्न आणि माझ्या बापाला दिलेला भारतरत्न एक असू शकत नाही. म्हणून आपले बाबासाहेब भारतरत्न नाहीत, विश्वरत्न आहेत. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यासाठी ते विश्वरत्न आहेत. भारतरत्न दिला असेल पण विश्वरत्न म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना ओळखलं जातं. इथं बसलेल्या युवकांना विनंती आहे, बाबासाहेब आपले आदर्श का? बाबासाहेबांनी काय आगळं वेगळं केलं? छत्रपती शिवाजी महाराज आपले आदर्श का? छत्रपती शिवाजी महाराजांनी काय आगळं वेगळं केलं? 14 एप्रिल 1891 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म आहे. वडील कोण आहेत? सुभेदार आहेत, नोकरी जाणारे, म्हणून त्यांना खाजगी प्रायव्हेट काय केलंय, शिक्षक म्हणून रुजू केलंय. आपल्या बापाचा बाप बी लहान नव्हता, इंग्रजाला शिकवत होता. त्यामुळं तुझ्याकडे एखादी गाडी, एखादी चेन, 2-3 एकर शेती आणि महत्वाची गोष्ट 1500 स्क्वेअर फूटमध्ये बांधलेलं घर असेल, त्याच्यात भावाचं नाव असेल आणि भावासोबत तो पटत नसेल. काही जण डायलॉग घालतात, 10 वर्ष झाले भावाच्या घराचा दरवाजा पाहिला नाही. भिकारचोट तू झोपेत मारायला पाहिजे. काय साध्य केलं? भावाच्या घराचा दरवाजा पाहिला नाही. तो साध्य काय केलं? 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन आपण एक स्वप्न साकार करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि इथं आपलं भावाचं पटन, जात बित्त विषयच खाला झाला, धर्म नावाची कन्सेप्टच वेगळी झाली. आणि याच्यात महत्वाची गोष्ट मला आल्या पत्रकार बंधूंनी सांगितलंय, सर काही चालू दे, आपलं राजकारणावर बोल नका. मग न बोललेलं बरं, ते बी कार्यक्रम आहे, आपलं कामच बोलण्याचं आहे, पण काही ठिकाणी थांबावं लागते. ती बी गोष्ट चांगली आहे. पण मी तुमच्या इथं आल्यावर जे विकास पाहिला 6/2016 मी तुमच्या इथं आलो होतो बा. 2016 तेव्हा मी व्हायरल नव्हतो, तेव्हा तुला वाटलं आला बी असेल, गेला असेल, आम्हाला काय धतुरा की नाही. हाँ, विषय तो है, कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होती है, जब नाकामयाब होतो तो पूरी दुनिया तुम्हारे खिलाफ होती है. कोणी सोबत नसते. दिवस बदलले, तुझ्यासाठी लाखो लोक आहेत. आज माझ्या नातेवाईक सांगतील माझ्या मामाचं पोरग आहे, आत्याचं पोरग आहे. जेव्हा आपले दिवस खराब होते धतुरा कोणी नाही, 5 रुपये देत नाही, 10 रुपये देत नाही. ते दिवस बदलण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. तू निळ्या शर्टवाला तिथे येऊन मारीन तुझ्या तोंडावर. आता तू बोलला तुझ्यापाशी येईल मी जाताना, काही हो पण 2 झापडा मारून जाईलच तुला, तरी त्याला लाज नाही म्हणाले. आता बोलाव काय? पोरीवर पाहा एकदा त्याच्याकडे. मैजीब काळी आहे, तो कार्यक्रमच होईल जयंतीच्या आत. चला असो, चालतंय, पोरायचं प्रेम आहे, त्याच्यासाठी एकदा टाळ्या होत्या बरं जोरात. आता 4-5 दिवस झोपत नाही ती. बाकी जगान वाजो का नको वाजो म्हणले, आपण तिला टाळ्या वाजवताना पाहिले. मा इच्छा ना आपल्यासाठी. सांगायचं तात्पर्य, जयंती आहे महामानवाची. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म आहे 14 एप्रिल 1891 महू मध्य प्रदेश या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी नोकरी होत असताना रामजी सपकाळ यांना बदली करावी लागली. ते आले साताऱ्यामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिकायला टाकावं. कुठं टाकायचंय म्हणून 7 नोव्हेंबर 1900 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शाळेत नाव दाखल करण्यात आलं, प्रतापसिंह हायस्कूल.
मी का म्हणलो प्रेरणा, आज आपल्याला काही प्रेरणादायी व्याख्या येते म्हणून आपण काय करतो, लोकांना बोलवतो. आपण काय करतो, फॉरेन कंट्रीतल्या लोकांचं चरित्र वाचतो. अरे काही गरज नाही रे, तुला मोटिवेशन पाहिजे, तुला मोठं व्हायचंय, कधी वाटलं परिस्थिती वाईट आहे, चौकात जाय, चौकात गेल्यावर तुला असा आपला बाप हात करू नये, हातात संविधान आहे आणि त्याचा डायलॉग भेऊ नको, मी ती या पाठीशी आहे. तीच मोठी प्रेरणा आहे. संघर्षावर मात करून काय केलंय, जगात 194 राष्ट्र आहेत, 187 राष्ट्रामध्ये आपल्या बापाची जयंती होती. हा काय साधा सुद्धा संघर्ष नाही भाऊ. आपल्या घरामध्ये आपल्या गल्लीतल्या माणसाचे नावं आपल्याला सांगावे लागतात. ते होत नाही तर 187 देशामध्ये आपल्या बापाची जयंती साजरा होण्याचं कारण आहे. 7 नोव्हेंबर 1900 मध्ये शाळेत टाकले, शाळा सुरळीत चालू आहे. शाळेच्या समोर पाणी प्यायचा माठ आहे, त्या माठावर पाणी प्यायला लेकरं जायचे. प्रत्येक लेकरू काय करायचं, ग्लास घ्यायचं, माठात बुडवायचं, पाणी प्यायचं. बाबासाहेब बुद्धिमान आहे, चाणाक्ष आहे, बाप शिक्षक आहे, घरामध्ये संप्रदाय चांगला आहे. पण हे करत असताना पाणी प्यायला गेले तेव्हा त्यांच्या हातातून ग्लास हिसकून घेण्यात आला आणि सांगितलं, तुम्ही जातीनं अस्पृश्य आहेत, इथून पुढे पाणी तुम्हाला चपरासी वाटेल. चपरासी ग्लास घ्यायचा, आपल्या पोरांनी वंजळ करायची आणि त्या वंजळीमध्ये पाणी प्यायचं. तरी निर्धार आहे शिकण्याचा. इथं बसलेल्या युवकांना विनंती आहे, आपल्या समस्या, आपली संकट लय लहान आहेत. तो संघर्ष काय असेल, ती वेळ काय असेल. आपण 14 तळ्याचा सत्याग्रह करायलो, आपल्या मागं कोण नाही, पुढं कोण नाही, आपलं काय होईल माहीत नाही. आपण बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना करायलो, आपलं काय होईल माहीत नाही. रस्त्यानं पैदल चालावं लागले, मागं कोण नाही, पुढं कोण नाही, कोण काय करेल माहीत नाही. त्याच्यातूनही लक्षात घ्या, हा प्रज्ञ सूर्य आणि त्याचा प्रकाश आपल्या नशिबात पडला. बाबासाहेब शाळेत असतील ना, त्या शाळेत शिकताना कदाचित आपला बाप असा लुकलुकणाऱ्या ताऱ्याकडे पाहत असेल, त्या चंद्राकडे पाहत असेल आणि कदाचित आपला बाप त्यांनाही म्हणाला असेल, त्या सूर्याकडे, तू तिथला सूर्य, मी इथला सूर्य. आपला बाप त्या सूर्यालाही म्हणला असेल, अरे तू तिथला सूर्य, मी इथला सूर्य, तू ग्रह आणि ताऱ्यांना प्रकाशित कर, मी इथं साऱ्यांना प्रकाशित करतो, मी इथं साऱ्यांना प्रकाशित करतो. हे सहज झालं नाही. त्या शाळेमध्ये प्रवेश मिळालाय, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. समस्येवर मात करता आली पाहिजे, समस्येवर मात करता आली पाहिजे. 187 राष्ट्र जयंती उगी साजरी करत नाही. जगातला सर्वात मोठा महोत्सव, गुगलवर नाव टाका, खाली नाव येते, वनली अँड वन, द भीमराव रामजी आंबेडकर. काय ते द टाकून पाहायचं. गुगलला आपण अनेक सर्च केला असेल, ते टाकायचं. काय झालं बाबा, शाळेमध्ये पाण्याची समस्या आहे. अरे गेले दिवस काढले, पण कोणासमोर हात पसरले नाही, शिक्षकाला मागणी केली नाही असं व्हायला. कोणत्या मुख्याध्यापकासोबत हुचात घातली नाही. काढले दिवस 1960 आपला बाप मॅट्रिक परीक्षा पास झाला. गौतम बुद्धाचं चरित्र भेट मिळालं अर्जुन केळुस्कर नावाच्या गुरुजीकडून. अर्जुन केळुस्करांनी पुस्तक भेट दिलं. मी नेहमी पोरांना म्हणत असतो, एक पुस्तक एक वेळ आपलं चरित्र बदलते. जिंदगी 1 मिनिट में नहीं बदलती, लेकिन 1 मिनिट का फैसला पूरी जिंदगी बदल देता है. जर आपल्या बापाच्या हातात गौतम बुद्धाचं चरित्र आलं नसतं तर एवढी गॅरंटी छाती टोकपणे सांगतो, निळ्या फेट्यात तिथे बसायची कोणाचीच लायकी नव्हती. एकालाही बसता आलं नसतं आपल्याला. कळलं का? हा निळा फेटा घालण्याची पण आपली लायकी नव्हती, घालताही आला नसता. त्या बापाला आपल्या पाण्याचा प्रश्न पडला. काढले दिवस मॅट्रिक परीक्षा पास झाले. का सांगितलं, बदला कसा घ्यायचा. या जगात कोणाला न मारता, कोणाला न डायलॉग मारता. नाही तर आजकालचं काय होतं, आपल्याला एखाद्याचं खटकलं तर आपले युवा पिढीचा एक नवीन डायलॉग आहे, त्याला उद्देशून स्टेटस ठेवायचं. प्रत्यक्ष बोलताय ना, मग काय करायला, स्टेटस ठेवायला है ना. जुबान कड़वी सही लेकिन दिल साफ रखता हूं, याचा डायलॉग. कोणतरी याला बेदर केलेलं असते, कोणतरी याच्या टायमाला काम पडलेलं नसते, हे डायलॉग ठेवते. जुबान कड़वी सही लेकिन दिल साफ रखता हूं, कोण कब किस हालात में बदला सबका हिसाब रखता हूं. आणि हो केळ्या कुठं किराणा दुकानात कामाला. अरे हे सुधारणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी कोणाला काठी मारली नाही, बाबासाहेबांनी रागात एखादं पुस्तक लिहिलं नाही, बाबासाहेबांना कोणाला शिवी दिली नाही, बाबासाहेबांना इतिहासात कोणाला झापलंय, मारलंय, शिवी दिली है ना, किंवा एखाद्या समाजाचा नासधूस केली असं कुठंच नाही. आपल्या बापान काय केलं, जगात फक्त दिमाग लावला. दिमाखानं लोक मोठे होतात. बाबासाहेबांचं शिक्षण 1960 मॅट्रिक परीक्षा पास झाले, सत्कार झाला, पुस्तक मिळालं, पुस्तकातून चालना मिळाली आणि भेट झाली सयाजीराव गायकवाड. सयाजीराव गायकवाडांसोबत भेट झाली. त्यांनी सांगितलं, काही ताण घेऊ नका, आम्ही तुम्हाला शिक्षणाला मदत करू. 25 रुपये स्कॉलरशिप मिळाली. बाबासाहेबांनी ठरवलं, या ग्लानीत आणि या वेगळ्या परिस्थितीत पडलेल्या समाजाला मला बाहेर काढायचं आहे, त्यासाठी मला शिक्षण घ्यावं लागेल. आणि शिक्षण भारतातलं नाही. आपल्या बापाचा थाट लक्षात घ्या, आपण लय लोकांचे गुलाम आहेत, फक्त इंग्रजाचे नाही.